माता की. तो खेळ फक्त संघनायकाने पुढे या. नाणेफेकीचा कौल आता मात्र केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्वज्ञ हरिदासजी चरवड यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. फायनलचा थरार आता मैदानामध्ये रंगला जाणार आहे. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे. दोन मान्यवरांच्या शुभे हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. सन्माननीय नगरसेवक श्रीकांतजी जगताप साहेब त्याचबरोबर आपले हरिदास तरवडजी साहेब या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. टॉस विन झालेले आहेत. बॅटिंगचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. जागडे प्रतिष्ठान संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. त्याचबरोबर प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. तर लगेचच सामन्याला सुरुवात होईल. थँक्यू टीचे थँक्यू. हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो सर याचा आवाज कमी झाला आहे. हॅलो 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 हां सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती असणार आहे. थोडं आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन सन्नापन्न व्हावं ही आपल्याला विनंती असणार आहे. जागडे प्रतिष्ठान संघाने टॉस जिंकलेला आहे. 5 ओव्हरचा सामना आहे आणि जागडे प्रतिष्ठानाने टॉस जिंकून फलंदाजी घेतलेली. एकच एंड आहे आणि बॅड लाईटचा बिल अजिबात चालणार नाही. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये इथं लवकर लवकर क्षेत्ररक्षण लागणं हे सगळ्यात गरजेचं राहणे. पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये संजय भालेराव सर आणि अक्षय निर्मल सर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीजसाठी 7,777 रुपये संदीप रूप तात्या बबनराव चरवडे यांच्या वतीने. उत्कृष्ट फलंदाजासाठी 3,333 अजिने सचिन भाऊ कडू आणि मित्रपरिवाराच्या वतीने प्राईज आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी 3,333 बजरंग दादा दांगट यांच्या माध्यमातून बक्षीस आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी प्राईज 3,333 स्वर्गवासी लीलाबाई लक्ष्मण कांबळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुनील लक्ष्मण कांबळे यांच्या वतीने हे बक्षीस असणार आहे. त्याचबरोबर लागोपाठच्या 4 षटकारांसाठी प्राईज जे आहे 2,555 रुपये जनार्दनजी खाडेसाहेब माजी उपसरपंच वडगाव बुद्रुक यांच्या वतीने बक्षीस आहे. तर लागोपाठच्या 5 चौकारासाठी 2,555 रुपयाचं पारितोषिक आदरणीय संपत सरवड साहेब आणि पैलवान गणेश सरवड साहेबांच्या माध्यमातून या दरम्यान आपल्याला हे बक्षीस पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर 40+ ही लढत निश्चितप्रमाणे आपण पाहिली त्यासाठी वेगळी प्राईज आहे. थँक्यू टीचे थँक्यू. बजरंग दांगट साहेब निश्चितप्रमाणे ठिकाणी उपस्थित आहेत. मी बजरंग दादा दांगट यांचंही मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर 40+ यासाठी मात्र जे प्राईज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या क्रमांकासाठी 31,000 रुपयाचं कैलासवासी बबनराव येवले यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदरणीय शिवाजी उर्फ आप्पा येवले सामाजिक कर्तव्य ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या वतीने आहे. आणि द्वितीय क्रमांकासाठी प्राईज 21,000 रुपये कैलासवासी खंडेराव गुणवंतराव काटकर व कैलासवासी मधुकर पवळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मान्य श्रीकांत घाटकर आणि चंद्रकांतजी पवळे यांच्या माध्यमातून हे बक्षीस आहे. 40+चा आयोजक जे आहेत ना सगळेच्या सगळे आयोजक आपण लाईनमॅनची भूमिका पार पाडण्यासाठी ताबडतोब जायचं. सुरुवातीला आमच्या समोर या समालोचन कक्षाच्या समोर सर्व आयोजक यास पहिले सुरुवातीला भाऊ काहीतरी सूचना कर और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.
हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक महेश शिंदे चला एम एस कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो। अजय जांभरे यांच्या वतीने मेगा फायनलसाठी प्राईज आहे. कुणीही षटकार हॅट्रिक करा, 1051 रुपयाचं प्राईज असणार आहे. थँक्यू अजय जांभरे साहेब. षटकार हॅट्रिकसाठी 1051चं प्राईज असेल. मॅन ऑफ दी सिरीजसाठी 2555 रुपये 40+ डॉक्टर विवेक काळे यांच्या वतीने या दरम्यान अगदी बक्षीस आहे. उत्कृष्ट फलंदाजसाठी 2555 रुपये कल्पेशजी ओसवाल यांच्या वतीने बक्षीस आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी 2555 रुपये संग्राम पवार साहेब यांच्या माध्यमातून बक्षीस आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमच्या 12 वेळा आहेत का निलेश सर? चला, स्ट्राईकला कोण आहे, नॉन स्ट्राईकला कोण आहे? कृष्णा सातपुते आणि भूषण पाटील. जागडे प्रतिष्ठान या टीमकडून आपल्याला पाहायला मिळतोय. ओके. आणि बोला, आप्पा जागडे साहेबांच्या वतीने प्राईज आहे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, प्रत्येक विकेटसाठी श्रीकांत भाऊ जगताप यांच्या वतीने प्रत्येक विकेटला 500 रुपये. चला, दोन्ही टीम हिंगण्याच्या आहेत त्यामुळे आता दोन्ही टीमसाठी बक्षीस आहे. आणि इथे मात्र पहिला चेंडू खेळलाय. मेगा फायनल मैदानाच्या पुढे सुरू झाली त्या दरम्यान एक सिंगल येताना पाहायला मिळते. भूषण पाटील एका धावसेकंदाने खातं खोलते. मेगा फायनल मैदानाच्या पुढे सुरू होताना पाहायला मिळाली. घेतलेल्या कष्ट आणि कष्टाचं चीज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंहगड करंडकाचा अंतिम दिवस आणि अंतिम सामना मैदानाच्या पुढे सुरू झालाय. पर्व 4थीतील होणारा सामना आहे. इथले समोरचे प्रेक्षक वर्ग जे आहेत त्यांना एक विनंती असेल, डीजेच्या समोर फक्त कोणी थांबू नका, म्हणजे त्यांना समोरचं दिसेल. मनोज माझे सर, म्हणजे सगळ्या मित्रांना त्यांना एक थोडी सूचना करा. गोलंदाज कृष्णासाठी हो, फुल टॉस चेंडू आहे, चेंडू हवेत आणि कृष्णाबाद कृष्णा 0 बरबाद. थँक्यू. हिंगणे गावातून आलेल्या प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, कारण त्यांना माहिती आहे कुणी जिंकलं कुणी हारलं, दोन्ही ट्रॉफी आमच्याकडेच आहेत. सिंहगड करंडकाचे दोन्ही टीम्स हिंगण्यामधल्या आहेत. एक आप्पा जागडे यांचा एक संघ आपण पाहतोय, जागडे प्रतिष्ठान आहे. दुसऱ्या बाजूने नगरसेवक आदरणीय आमचे श्रीकांत भाऊ जगताप यांच्या मालकीचा एक संघ आपल्याला पाहायला मिळतो. जो रायगडची टीम म्हणून जी ओळखली जाते तो शशीतला प्रतिष्ठान हा एक संघ आपण पाहतोय, तो हिंगण्याचाच आहे. कृष्णा सातपुते सर्व ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो कृष्णा इथं शून्यावरती पहिल्या चीनवरती बाद होताना पाहायला मिळालाय. आणि त्याचा फॅन फॉलो कदाचित इथे त्याच्यावरती नाराज असेल. सुमित डोंगरे नवीन फलंदाज आल्या मैदानाच्या आत, 2 ऑन ट्रॅकच्या बाजूला आहे. भूषण पाटील जो आता इथे स्ट्राईकला आहे. 5 षटकांचा सामना, 1-1. इथे मात्र चेंडू हवेत, पायचे झेल, अजून एक झालाय, सुरेख झेल घेतोय भूषण पाटीलच्या रूपाने. धक्का क्रमांक 2. थँक्यू. दुसराही धक्का भूषण पाटीलच्या रूपाने बसला जातोय जागडे प्रतिष्ठान या संघाला. चला, वेळ वाचणं गरजेचं राहील. नवीन फलंदाज आता भूषण पाटीलच्या जागेवरती कोण येतो आपल्याला पाहिजे. बॅट्समन
मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळेल नवीन फलंदाज सिद्धेश वास्कर हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. दोन फलंदाज पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात शैलेश्वरीचा बाद होताना पाहायला मिळतात. एकच धाव आहे जागडे प्रतिनिधी संघाची आणि दोन फलंदाज बाद झाले आपण पाहतोय. इथं बसणाऱ्या प्रेक्षकांना कोणते कोणते खेळाडू खुश करतायत आणि कोणते कोणते खेळाडू नाराज करतायत ते हे आम्हाला पाहिजे. कृष्णाने तर नाराजी केलीच, कारण कृष्णाची फलंदाजी बऱ्याचशा मित्रांना पाहिजे होती, पण कृष्णा शून्यावरती बाद होताना पाहायला मिळाला. कौतुक इथे फिरतच आहे. वा, फुलटाच चेंडू, परंतु तोही अगदी लो फुलटास आणि खूप जोरात चेंडू निश्चित प्रमाणात पाहायला मिळाला होता. भरदार वेगाचा एक सिंगल आली. सुमित या दरम्यान अगदी आपण एका धावसंख्येने आपलं खातं खोलताना पाहायला मिळेल. आपल्याकडे धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या जी आहे ती इथे 2 धावा, 2 फलंदाज बाद आहेत आणि 2 संघ आमने सामने लढताना पाहायला मिळत आहेत. खुल्या गटातून अगदी या 2 टीम्स निश्चित प्रमाणात इथपर्यंत जे पोहोचलेले आहेत. या दरम्यान अक्रॉस द लाईन गॅप मध्ये आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉल 4 रन, चौकार. थँक्यू. आणि या चौकाराच्या रूपाने धावफलक वाढतोय. संघाची धावसंख्या 6 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान अगदी पहिलं चालू आहे. परत एकदा खोलपट्ट्यामध्ये चेंडू इथे मात्र मिळण्याच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती तैनात. एक सिंगल आली. धावफलक वाढला. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 7 धावा, 7 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स इन फर्स्ट ओव्हर कंप्लीट. कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय हरिदास तरवड साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या सिंगर करंडकाचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा शेवटचा दिवस, शेवटचा सामना मैदानाच्या आत आणि प्रेक्षकांची मात्र ही इच्छा आहे की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र लढला जावा, जसा कालचा एक सामना आम्ही पाहिला. आजही तसाच सामना इथे मात्र पाहायला मिळावा. पृथ्वी नाराज होऊन एक शब्द निश्चितप्रमाणे सांगितलं होतं की काही खेळाडू किंवा काही मित्रपरिवार हे नाराज झाले असतील, पण असं एक मित्रपरिवार आहे तो कधीच कोणावरती होत नाही नाराज. पलीकडच्या बाजूला जगताप साहेब आहेत, चरवड साहेब आहेत, नगरसेवक मंडळ निश्चितप्रमाणे पलीकडच्या बाजूला आहे. म्हणून एक वाक्य निश्चितप्रमाणे सांगेल की आयुष्यामध्ये कधीच कोणावरती व्हायचं नाही नाराज. आयुष्यामध्ये कधीच कोणावरती व्हायचं नाही नाराज, कारण आपल्या पाठीचे आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. नाराज व्हायचं कामच नाहीये, कारण आपण निश्चितच एक चांगलं काम करतोय. विवेक शेलार गोलंदाजीवरती तयार. ओ, उजवीच्या बाराचा चेंडू, छेडछाड करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तुमचे गुरुबर सीतारामदादा चौधरी नेहमी सांगायचे, गाठ पडली ठका. धावफलकावरती धावसंख्या 8 आहे आणि या 2 संघांची फायनलमध्ये पडलेली गाठ आहे. ओ, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय आणि इथे धक्का क्रमांक 3 आहे. थँक्यू. इथे 3ऱ्या पंचांची मदत घेतली जाते. ओव्हरस्टेप आहे की नाही? ओके, ओव्हरस्टेप आहे की नाही? तिसऱ्या पंचांची मदत आहे. इथे फलंदाज सुरक्षित आहे की नाही हे मात्र पाहिजे. जेल तर झालाय, पण ओव्हरस्टेपचा नोबॉल आहे की नाही, इथं बजर वाजला जाणार की नाही ते आपल्याला पाहिजे. फेअर डिलिव्हरी आहे. फलंदाज बाद आहे. चांगला झेल सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय आणि इथे सिद्धेश वास्करच्या रूपाने 3रा फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेला. बऱ्याचशा व्यक्तींचं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेला आपल्याला जे पाहायला मिळतंय. सरवड साहेबांवरती प्रेम करणारा बराचसा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. बऱ्याच जणांचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून केला जातोय, परंतु नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख राहत असेल, कारण बराचसा असा मित्रपरिवार आहे की दूरवरून क्रिकेटचा आनंद घेतोय. असाही जो मित्रपरिवार आहे
त्याही मित्रपरिवाराचं मी या सिंहगड करंडकाच्या आयोजक कमिटीच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मेगा फायनल आहे. मेगा फायनलमध्ये निश्चितच कुठला संघ या सिंहगड करंडकाचा मानकरी ठरणार ते मात्र आपल्याला पाहिजे. धीरज भुईर हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धीरज 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. विवेक शेलाला मिळालं मात्र एक महत्त्वाचं यश या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. या दरम्यान अगदी मिळाला चेंडू, तिथे चेंडू हातातून सटकलाय. जोरदार फटका होता सुमित डोंगरेच्या बॅटमधून. तिथे एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. दुहेरी अंक धावफलक 10 धावा, 10 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स इंटू ओव्हर प्रोग्रेस. 5 षटकांचा सामना आहे. 10 धावा धावफलकावरती, 3 फलंदाज बाद आहे. त्याच्यामध्ये भूषण पाटील बाद झालाय, कृष्णा सातपुते बाद झालाय, तर नंतर सिद्धेश वास्कर त्याला मात्र परतावं लागले. सुमितच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. या दरम्यानचा चेंडू वाईट, चेंडू मात्र खराब. डोक्यापेक्षा जास्त चेंडू उचलला गेला आणि इथं मात्र व्हाईट बॉलचा इशारा आहे. गोलंदाजाला एक वॉर्निंग आणि रिव्ह्यू मागितला गेलाय, पण इथं रिव्ह्यू बीमरसाठी आणि LBWसाठी आहे. बाकीच्या गोष्टींसाठी रिव्ह्यू नाही आहे. पण पंचांना जर काही अडचणी आल्या तर ऑनफिल्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मदत पाहिजे तेव्हा घेऊ शकतात, पाहिजे तेव्हा. व्हाईट बॉल जो पाहायला मिळालाय, इथं बिगिट केलाय आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार आहे. थँक्यू. आप्पा जागडे साहेबांच्या वतीने मात्र 500 रुपयाचं प्राईज असणार आहे या षटकारासाठी. जगताप साहेबांच्या माध्यमातून टीम मालक जे आहेत शशीतरा प्रतिष्ठान क्षेत्ररक्षण करण्यास संघाचे, त्यांच्या वतीने प्रत्येक विकेटला 500 रुपये आहेत. श्रीकांत भाऊ जगताप नगरसेवक, तर आप्पा जागडे यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 रुपये. या दरम्यान परत एकदा जोरदार अगदी फटका जो खेळला गेला, क्षेत्ररक्षक चिन्हवरती आलाय. एक धावतर आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का? नकार दिलाय. एक सिंगल आली, धावफलक वाढला. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा अजूनही चालू आहे. या दरम्यान हा चेंडू अतिशय सुरेख. या दरम्यान अगदी एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रोपडे धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर आहे की नाही, मला वाटतं अजून एक चेंडू बाकी, एक चेंडू बाकी आहे. 19 धावा आहेत. एक चेंडू अजून हे विवेक, कारण 2 वाईट पहिला आणि त्यानंतरचा तिसरा चेंडू वाईट जाताना आपण पाहिलेला आहे. ओ हा चेंडू भन्नाट वेगाचा होता. चेंडू डाट आलाय. 19 वरती धावफलक या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितप्रमाणे एक गोष्ट आवर्जून सांगेल, पलीकडच्या बाजूला नगरसेवक आदरणीय आमचे श्रीकांतभाऊ जगताप साहेब जे आहेत, साहेब या स्पर्धेमध्ये 86 संघ खेळताना पाहायला मिळाले. म्हणजे वास्तविक पाहता सोसायटी आणि जेवढी मंडळ आहेत, म्हणजे गणपती मंडळ असू द्या, नवरात्र मंडळ असू द्या, ढोल लेझिमची मात्र मंडळ असू द्या, ही जी सगळी मंडळ आहेत यांना या वर्षी निश्चितप्रमाणे संधी दिली गेली. तरी मंडळापैकी 12 टीम होत्या आणि सोसायटीच्या 6 टीम होत्या. सोसायटीमधून एक टीम फायनलला आली, मंडळामधून एक टीम फायनल आली, त्यांच्यामध्ये एक फायनल झाली आणि त्या सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. इथे मात्र आपण पाहतोय हा चेंडू 11 लाईन करण्याचा प्रयत्न पंचाकडे हलकसा अपील आणि त्या दरम्यान एक सिंगल लेग बायच्या रूपाने असेल. धावफलक 20 वरती आपल्याला पाहायला मिळेल. 40+ एक फॉर्म्युला निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला आणि या 40+मध्ये 16 टीम्स ज्या पाहायला मिळाल्या, या 16 टीम्समधून 2 टीम फायनल आल्या. एक कोल्हापूरची आयु स्पोर्ट्स आणि एक निलेशदादा भिंतडे स्पोर्ट्स पुणे. आणि यावर्षी परत एकदा गतवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी सुद्धा कोल्हापूरच्या टीमने बाजी मारली, तिला 31,000 रुपये आणि निलेशदादा भिंतडे स्पोर्ट्स क्लबला 21,000ची निश्चितप्रमाणे 21,000 रुपये या टीमला निश्चितप्रमाणे मिळणार आहेत. आणि दोन्ही टीमला मानाचे करंडक आहेत, सिंहगड करंडक असणार आहे.
चेंडू डॉट येतोय. फिरोज आलाय गोलंदाजी मार्कवरती. समोरच्या बाजूला सुमित आहे. हा सामना पाहायला खूप मजा येणार आहे, ज्यावेळेस अगदी आमने सामने येणार. हे दोन्ही गोलंदाज फलंदाज तितक्या ताकदीचे आहेत. हो, जोरदार अगदी चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पोचला गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय, पोचणार की नाही. आणि आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत आहे. सुमी डोंगळे जीवाच्या आकांक्षाने धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. आता पोचलाय की नाही ते मात्र आपल्याला पाहायचंय. डोक्यावरती टांगती तलवार आहे. OUT आउट. सुमी डोंगरे बाद. धक्का क्रमांक 4. 4 बाद. धापलेकर धावसंख्या 21. थँक्यू. मी प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद देईल ज्यांनी 12 दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी मात्र योगदान दिलेलं आहे. अशा खूप सारे मित्रपरिवार आहे. असा कितीतरी मित्रपरिवार असेल की 12 दिवस उपस्थित आहे, पण आमच्याकडून एकदा पण त्याचा नामोल्लेख झाला नसेल. एकदा पण नसेल. 12 दिवस उपस्थित राहिले एखादा प्रेक्षक असणारे, पण आमचं नजर चुकीने त्याच्याकडे लक्ष पण गेलं नसेल. की साहेब मी सांगू शकतो इथं कोण कोण खेळले, कुणी किती धावा बनवल्यात, कुणी कशा प्रकारचा झेल घेतलाय, हा सगळा इतिहास मात्र त्याच्याकडे पाठ असेल, पण नजर चुकीने आम्ही त्यांचा नामूल्य घ्यायचा राहिला असेल. न्यू बॅट्समन बंटी पटेल फ्रॉम गुजरात. हां सॉरी, हां तुम्ही बंटी म्हणलं की आमचे पटेल होत. बंटी बद्रिके, माफ करा. इथे मात्र आपण पाहतोय सुंदर ते अगदी काम क्षेत्ररक्षकाचं बंटी बद्रिके. आपण पाहतोय 2 धावा. या 2 धावांसाठी खातं खोलतोय. धापालेकरती धावा संख्येची आहे ती 23. बंटी बद्रिके यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. सचिन बाड यांच्या वतीने. तर आमचे रोहन करंजकर यांच्या वतीने सुद्धा बंटीच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राईज. आप्पा जागडे यांच्या वतीने 500 रुपये वेगळेच आहेत, म्हणजे 1200 रुपये मिळणार आहेत जर बंटी इथे षटकार खेळत असेल तर. लेग बॅचवर पण एक सिंगल आली. दाबरेकरची धावा संख्या 24 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3रा चालू. दरम्यानच्या क्रमांक ठिकाणी व्यासपीठावरती नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे. हो, पंचाकडे अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. थँक्यू. धीरजच्या रोपाने धक्का क्रमांक 5वा बसलाय. 5 बाद. धाबालेकर धावा संख्या 24 धावा या दरम्यान आपण पाहतोय. व्यासपीठावरती नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे ते निंबाळकर घराण्यातील असणारे व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटसाठी वेडं व्यक्तिमत्व आपण नेहमी पाहत असतो, पण पुण्यामध्ये शिवजयंतीच्या वेळेस जी काही आपण रॅली काढतो त्यात मानाची पालखी निश्चितप्रमाणे ज्यांच्याकडे असते ते निंबाळकर घराण्यातील असणारे आदरणीय आमचे सूरजदादा निंबाळकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सूरजदादांचं मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि सूरजदादा निंबाळकर यांच्या समेत आलेल्या सगळ्या मित्रपरिवाराचं, मला वाटतं सूरजदादा आलेत म्हणजे कुमारभाऊ पण आले असतील, मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हा, मी तर नेहमी सांगतो नाण्याच्या 2 बाजू शैलेश भाऊ. जसं शैलेश आणि महेश आहे ना, तसं सूरजदादा आणि कुमार भाऊ आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. जीवित आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आत आणि गोलंदाजी मार्कवरती सुहास पवार या दरम्यान जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज स्पर्धेत तयार असेल. या दरम्यान चेंडू हवेत आणि हित झेल. फलंदाज बाद.
बंटी बद्री की बात होताना पाहायला मिळालाय. शरद भाऊ वाल्लेकर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं प्राईज असणार आहे. धन्यवाद शरद भाऊ. दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये आता बंटी बाद झालाय. बंटीच्या जागेवरती नवीन फलंदाज येतोय, तो मनीष तात्रे हा नवीन फलंदाज येणार आहे. पण नॉन ट्रॅकच्या बाजूला असा एक खेळाडू आहे, मला वाटतं स्वर्गवासी रतनबा स्मृती चषकामध्ये एक लढत झाली होती ठाणे आणि रायगड. एक प्रेक्षणीय सामना झाला होता आणि रायगड आणि ठाण्यामध्ये लढत होत असताना या जीवित मात्र्याने 3 चेंडू 18 पाहिजे असताना 3 षटकार मारत विजय संपादन केला होता. नाव त्याचं जीवित आहे आणि सामना जिवंत ठेवला होता. तो जीवित मात्र आहे, तो नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. पाहूया स्ट्राईकला आता मनीष. डावखुऱ्या तर निश्चितप्रमाणे फलंदाजी करताना पाहायला मिळेल. 6 फलंदाज बाद झाले, 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 सुरू झाले, सुहास पवार आहे. या दरम्यान चेंडू हवेत असेल आणि इथे मात्र चेंडू हातामध्ये आला नाही. शाही चेंडू कव्हर करेल. त्या दरम्यान 2 धावा मनीष तात्रेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. धावफलक दोन्ही पुढे जाईल. धावफलकाची धावा संख्या 26 धावा आहे. 26 रन आहे. 26 वरती धावफलक या दरम्यान जो आपल्याला पाहायला मिळतोय. इतिहास खूप मोठ्या प्रमाणात आहे. इतिहास मात्र कशा प्रकारे रचला जाईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार आहे. या दरम्यान मात्र चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू पोहोचलाय. मनीष तात्रे बाद. थँक्यू. या ठिकाणी उपस्थित झालेल्या मान्यवरांमध्ये निलेशजी नवले आणि रोहन कोत्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दोन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धक्का क्रमांक 7वा बसलाय. 7 बाद 26 धावा आहेत. मनीष तात्रेला सुद्धा परतावं लागलंय आणि आता मनीष तात्रेच्या जागेवरती नवीन फलंदाज आलाय, तो अमित नाईक हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. टॉस जिंकला, फलंदाजी स्वीकारली जागडे प्रतिष्ठान. इथे मात्र हा चेंडू सुहासचा जबरदस्त आहे. अचूक टप्प्याचा मारा निश्चितप्रमाणे दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आहे. सगळ्या मित्रांनी घेतलेलं कष्ट आहे. त्या कष्टाचं होताना चीज निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळते, कारण मेहनत करावी लागते, त्याशिवाय पर्याय नाही आहे. या दरम्यान हा मिस्टाईन फटका, परंतु फॉलो थ्रूमध्ये सुहासच्या हातात चेंडू आहे. चेंडू परत एकदा डॉट. निर्धाव चेंडू या दरम्यान आपण पाहतोय. आत्तापर्यंत चेंडू टाकलेत ते सुहास पवारने 5 धावा खर्च केलेत, 2 फलंदाज बाद केलेत, 2 चेंडू डॉट टाकलेत, 2. आता 1 चेंडू बाकी. आणि इथे वा, काय क्षेत्ररक्षण केलंय. आणि सांगावंच लागलं नाही टाळ्या वाजवा, कारण आम्ही पुणेकर आहोत. उगाच कोणाच्या पाठीवर शबासकीची थाप देत नाही, ही आमची पुणेकरांची खासियत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. बंटी पटेल फ्रॉम गुजरात. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात की 1. आता 1च रन घेतली. आत्ताची 1च धाव आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपले. धावफलकावरती धावा संख्या 27 धावा आहेत आणि एकूण फलंदाज बाद 7 आहेत. 7 बाद 27, 4 षटकांच्या समाप्तीनंतर आता शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवरती स्वतः बंटी आहे. बंटी पटेल. बंटी पटेल आलाय. आम्हाला एक क्षण परत एकदा पाहायला खूप आवडेल. जे क्षेत्ररक्षण लाजबाब होतं आपल्याला जे पाहायला मिळाले बंटी पटेल याच्याकडून. सुहासने टाकलेला चेंडू 11 लाईन पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची उंची ओळखली आणि तदनंतर उंच हवेत उडी मारत चेंडू मात्र कव्हर केला. 5 धावा संघासाठी वाचवल्या गेल्या बंटी याच्याकडून. 1 सिंगल इन आणि लेग बायचवर पण 1 सिंगल असणारे. धावफलकावर धावा संख्या 28 आहे. टेनिसक्रिकेट.inच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा आपण लाईव्ह जी करतोय. आणि इथे मात्र नो बॉल आहे, परंतु फलंदाज इथे
बाद पण आहे, धाव बाद. राहणारी लोक किती जागृत आहोत कि सच है कि हम विध्वंसक नहीं है. जगताप साहेब, सरवड़ साहेब, कि सच है कि हम विध्वंसक नहीं है, अकरण युद्ध के हम भी प्रशंसक नहीं है. अहिंसा के पुजारी है हम, अहिंसा के पुजारी है हम, लेकिन सुन लो ये दुनिया वालों, अहिंसा के हम नपुंसक नाही है. ज्या ज्या वेळेस आमच्यावरती हल्ले केले जातील त्याची परतफेड केली जाईल. इथे फुलटॉस आहे, चेंडू मात्र स्क्वेअर लेगला खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, एक धाव तर येणार आहे. सुहास चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आहे, दुसरीचा प्रयत्न, तदनंतरचा अगदी नकार. धापलाकर धावसंख्या एकाने पुढे जाईल. धापलाकर धावसंख्या 30. षटक क्रमांक शेवटचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जे बंटी पटेल याच्यावर पण या दरम्यानची चालू आहे. खचाखच बरोबर स्टेडियम सिंहगड कर्नाटकाचं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. या दरम्यान परत एकदा फाईन लेगला चेंडू, तिथे सुहास तयार आहे. क्षेत्ररक्षण सुहासचं चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. एक धाव परत एकदा आली आणि एका धावसंख्येनंतर धापलक एकाने पुढे जाईल. धापलक धावसंख्या 31 धावा, 31. अजून 3 चेंडू या डावातल्या याचे बाकी आहेत. पैसे आता मैदानाच्या आतमध्ये या 3 चेंडूवरती कशा प्रकारे. या दरम्यान बिग हिट आहे, चेंडू कव्हरला आहे, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करू शकला नाही आणि चेंडू बाहेर पोहोचतोय मैदानाच्या. 4 रन चौकार. थँक्यू. एक चौकार आहे आपल्याला जो पाहायला मिळाला आणि चौकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 35 या धावसंख्येवरती. कम से कम 40+. 40+चे सामने आम्ही पाहिलेत, पण 40+ स्कोअर सुद्धा होणं तितकंच गरजेचं राहणार आहे. एक चांगली लढत आम्हाला पाहायला मिळेल जर 40पेक्षा जास्त धावा झाल्या तर. म्हणजे जेवढे बॉल टूर नाही त्यापेक्षा एक 10-12 धावा जास्त जर झाल्या एक चांगला सामना पाहायला मिळेल. इथे लॉंग ऑफला छेरन षटकार आलाय. थँक्यू. धापरका धावसंख्या 41. मला वाटतं नशीब घेऊन उतरेल हा संघ. हां, आपण तिथपर्यंत चालवल्यात. इतकं मोठं नशीब चांगलं आहे जागडे प्रतिष्ठान संघाचं. तर नशीब कशा प्रकारे होत गेलंय हा चेंडू टाकून झाला की आपण त्या संघाविषयी चर्चा निश्चितप्रमाणे करू. हो, हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. क्षेत्ररक्षक वाराच्या वेगाने चेंडूवरती येतोय. 2 धावा येतील. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा आल्यात. टोटल स्कोर 43 बनवायचे आहेत. 44. 44चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. जागडे प्रतिष्ठान संघ इथे 43 धावा बनवताना पाहायला मिळालाय. तर शशीतरा प्रतिष्ठान हिंगणे संघाला दरम्यान ज्या बनवायच्या आहेत त्या अजूनही या आता राहिलेल्या 30 चेंडूमध्ये 44 धावा दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. नशीब बलवत्तर का काल सेकंडांच्या सामन्यामध्ये सुद्धा तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. तिथं सुद्धा मात्र एक चांगल्या प्रकारची कामगिरी करत सामना मनीषने जिंकून दिला. त्याच्यानंतर क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये अंगद पाटीलने मारलेला एक षटकार आपण पाहिला आणि त्याच्यानंतर मनीष तात्रेने केलेली गोलंदाजी आपण पाहिली. तिथं संघ जिंकला. सकाळी सुद्धा सहजरित्या आपल्या खिशामध्ये सामना घातला, टॉप 3 मध्ये पोहोचला आणि नशीब इतकं चांगलं चिठ्ठीत नाव त्यांचंच निघालं आणि हा संघ मेगा फायनलला जाऊन पोहोचलेला आहे. नशीबवान संघ आहे पण त्यांच्या विरोधात असलेल्या तितक्या जिद्दीचा आहे. कडवी झुंज मेहनत करत कष्ट घेत या स्पर्धेच्या मेगा फायनलला पोहोचलेला संघ शशीतारा प्रतिष्ठान आपल्याला जो पाहायला मिळाला आणि त्याच संघाला नगरसेवक श्रीकांतभाऊ जगताप यांच्या मालकीचा असणारा शशीतारा प्रतिष्ठान हिंगण्याचा संघ जो आहे त्या संघाला
हॅलो उपस्थितांमध्ये आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींचे प्रथमतः या ठिकाणी सहर्षाचे स्वागत. आवर्जून या ठिकाणी उपस्थिती लावलेले कार्यसम्राट नगरसेवक शशिकांत भाऊ जगताप यांचं या ठिकाणी श्रीकांत भाऊ जगताप यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचंही हरिदास भाऊ चरवड यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने सहर्षाचे स्वागत. काही क्षणामध्ये उर्वरित सामना चालू होणार आहे. तत्पूर्वी ज्या मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे त्यांचा या ठिकाणी नामोल्लेख घेतोय. आदरणीय माजी सरपंच जनार्दन भाऊ खाडे आपलंही या ठिकाणी सहर्षाचे स्वागत. ॲडव्होकेट दिलीप भाऊ गायकवाड आपलंही मनपूर्वकाचे स्वागत. आदरणीय डॉक्टर विवेक भाऊ काळे आपलंही मनपूर्वकाचे या ठिकाणी सहर्षाचे स्वागत. आदरणीय आमचे मित्र शहाजीराजे वांदळे आपलंही या ठिकाणी सहर्षाचे स्वागत. आदरणीय आमचे मित्र संदीप भाऊ चरवड आपले या ठिकाणी सहर्षाचे स्वागत. आदरणीय आमचे मित्र आदरणीय बाळासाहेब दांगट आपले या ठिकाणी मनपूर्वकाचे स्वागत. आदरणीय आमचे मित्र किशोर नाना दांगट आपलेही मनपूर्वकाचे स्वागत. आदरणीय या ठिकाणी आदरणीय आमचे मित्र कैलास भाऊ येवले यांचंही मनपूर्वकाचे स्वागत. रमाकांतजी देशमुख आमचे मित्र त्यांचंही मनपूर्वकाचे स्वागत. आदरणीय उद्योजक आमचे मित्र अनिल भाऊ चरवड आपले या ठिकाणी मनपूर्वकाचे स्वागत. आपण पाहताय गेले 15 वर्ष सातत्यपूर्ण हा रणसंग्राम जो पाहायला मिळतोय, खऱ्या अर्थानं ह्याचं श्रेय जे कार्यसम्राट नगरसेवक आहे की ज्यांची ख्याती आध्यात्मिक राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे स्वतः अष्टपैलू आहे आणि स्वतः पहिल्या मॅचला होते खेळायला. म्हणजे असे आपले सर्वांचे लाडके ज्यांच्या सर्व ह्या रोडला ज्यांच्यामुळं क्रीडा क्षेत्र प्राप्त झालं असे आमचे मित्र आदरणीय कार्यसम्राट नगरसेवक हरिदास कृष्ण चरवड. खऱ्या अर्थानं आज पाहतोय आपण बाहेरच्या बाजूला गाडी आणि पाय ठेवायला जागा नाहीये. याचं संपूर्ण श्रेय मला वाटतं संयोजक आयोजक आणि जेवढे क्रीडाप्रेमी आहेत यांना संपूर्ण जातं. पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वकाचे स्वागत. रणसंग्रामाला पुन्हा एकदा सुरुवात होतीये. सर्वांना विनंती राहील की फायनल मॅच संपल्यानंतर कुणी बाहेर जायचं नाहीये. धन्यवाद. धन्यवाद. आपण पाहतोय मेगा फायनल त्यातला दुसरा डाव आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीवरती तयार असेल. स्ट्राईकला शाहिदाने पहिला चेंडू शाहीने मात्र खेळलाय फाईन लेगला सीमा रेषेच्या अगदी बाहेर. 4 रन चौकार. थँक्यू. चौकाराच्या रूपाने मात्र खातं खोललं गेलं. जिंकण्यासाठी 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 4 झाल्यात, अजून 4 करायचे आहेत पण 4च्या समोर करायचे आहेत. त्यावेळेस 44 होणार आहे आणि त्या 4 बनवण्यासाठी जीवाचं रान करावं लागेल कारण इथे जिंकणं सोपं नाहीये. गोलंदाजीवरती तयारी आपण पाहतोय. मनीष तात्रे हो फुलवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र एक सिंगल घेतली गेली. एक सिंगल धाबलक वाढेल. धावसंख्या 5. अजून एक भव्यदेवी क्रिकेटची स्पर्धा जी सुरू होणार आहे 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर या कालखंडामध्ये डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आहे. जनसेवा चषक 2021 तळेगाव स्टेशन या ठिकाणी मात्र ही क्रिकेटची स्पर्धा सुरू होणार आहे. पहिल्या क्रमांकाला 3 लाख, द्वितीय क्रमांक 2 लाख, तृतीय क्रमांक 1 लाख आणि चतुर्थ क्रमांक 50,000 रुपये. ज्यांना मात्र समावेश करायचा असेल त्यांनी अर्शद इनामदार यांच्याशी मात्र संपर्क करायचा आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. थँक्यू. थॉमसच्या रूपाने मात्र एक सगळ्यात मोठी बिग विकेट या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळते.
कृष्णा शून्यावरती बाद, थॉमस सुद्धा शून्यावरती बाद. हे मेगा फायनलचं आजचं वैशिष्ट्य आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय तो प्रथमेश म्हात्रे, डावखुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया गोलंदाजी मार्गावरती निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळते मनीष तात्रे मिळाले. एक सगळ्यात मोठं यश आहे. 44चा पाठलाग आहे. धाबालकावरती धावा संख्या जी आहे ती 5 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. वेळ वाचणं गरजेचं राहील. पश्चिम दिशेला पूर्णपणे सूर्य आता मावळलेला आहे. त्यामुळे खेळाडूंना एक विनंती राहील, तुम्ही थोडीशी घाई करणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. मनीष तात्रे तयार. समोरच्या बाजूला फलंदाज आहे प्रथमेश म्हात्रे. मनीष तू प्रथमेश. मेगा फायनल सिंहगड करंडक पर्व 4. क्षेत्राक्षर वारंवार या दरम्यान बदल केला जात आहे. या दरम्यान मात्र चेंडू लॉन्ग ऑफला क्षेत्ररक्षक दूरवरती और ये 4 रन चौकार. धाबा धावसंख्या आपण निश्चितप्रमाणे वाढली जाईल. संघाची धावसंख्या 9 धावा आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी मनीष तात्रे. त्याच्यावरती केले गेले आक्रमण. पहिल्या आणि चौथ्या चेंडूवरती 2 चौकार त्याला आलेत. डावखुऱ्याचा फलंदाज, डावखुऱ्याचा गोलंदाज एकमेकांच्या विरोधात आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. फिर से एक बार चौकार. लागोपाठचे 2 चौकार आपण पाहिले या दरम्यान आलेले आहेत आणि या लागोपाठच्या 2 चौकारांनी धापलक 13 वरती धापलक आपल्याला पाहायला मिळते. 13 रन. सामन्यात सामने तर बक्षीमित्राचा कार्यक्रम याच ठिकाणी लगेचच होणार आहे. त्यावेळेस सुद्धा अगदी सर्व मित्रांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं ही सर्वांना कळकळीची विनंती असणार आहे. खचाखच बरोबर स्टेडियम प्रेक्षकांची खूप मोठी मांदी आली. सिंहगड करंडक म्हणलं की प्रेक्षकांची गर्दी असते. या दरम्यान परत एकदा बिग हिट आहे आणि लागोपाठचा 3रा चौकार आलाय. 3 चौकार लागोपाठचे. थँक्यू. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान अगदी पूर्णपणे ते संपलं गेलंय आणि पहिल्या षटकामध्ये धावा 17 आल्यात. समीकरण जे आहे शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 24 आणि बनवायचे आहेत 27 धावा. 24 चेंडू 27 धावा अजून या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत त्या शशीतारा प्रतिष्ठान हिंगणे नगरसेवक श्रीकांत भाऊ जगताप यांच्या मालकीचा असणारा संघ आहे. प्रेक्षकांना मी धन्यवाद देईल. प्रेक्षकांच्या बाबतीत एक वाक्य मी नेहमी सांगत असतो की पंख नसेल तर ती पक्षी नाही, गळा नसेल तर ती कोकिळा नाही, डोळे नसेल तर ती वाघीण नाही, दात नसेल तर ती नागिन नाही, सुगंध नसेल तर प्राजक्त नाही, काटे नसेल तर तो गुलाब नाही, माया नसेल तर ती आई नाही, गाभाऱ्यात देव नसेल तर ते देऊळ नाही, हृदय नसेल तर शरीर नाही आणि ज्या ठिकाणी प्रेक्षकच नाही त्या ठिकाणची क्रिकेटची स्पर्धाच नाही. प्रेक्षकांशिवाय स्पर्धेला शोभाच मिळत नाही आणि प्रेक्षकांनी मात्र हे मैदान डोक्यावरती घेतलेलं आहे. या दरम्यान मात्र स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू मात्र पोचला जाईल सीमा रेषेच्या अगदी जवळपास. तिथे चेंडू मात्र सीमा रेषेच्या जवळपास अगदी अडवलाय आणि दरम्यानच्या काळामध्ये 3 धावा ज्या पळून पूर्ण केल्या जातात. शाहीच्या खात्यामध्ये वाढ होईल आणि या 3 धावसंख्येनंतर धापलक 20 धावा 20 रन. बक्षिमित्रांची पूर्णपणे जय्यत तयारी आपण पाहतो या ठिकाणी जी चालू आहे. इतिहास या मैदानावरती कोणता संघ रचणार? गतवर्षीचा विजेता मला चांगला आठवते
जागृती 11 डोंबिवली. जडीचा संघ निश्चित प्रमाणात पण गतवर्षी पाहिला होता आणि ह्यावेळेस या स्पर्धेचा मानकरी नक्की कोण. पण मी एक आवर्जून सांगेल, मला माहिती आहे या स्पर्धेचा मानकरी कोण. एकच आहे, नाव आहे हिंगणे. रिवास हा लागोपाठचा चौथा चौकार खेळलाय. थँक्यू एम एस. धाबराका धावसंख्या लागोपाठच्या 4 चौकाराच्या रूपाने मात्र झटपट वाढलेली आहे. 24 धावा आहेत. या दरम्यान इथे मात्र चेंडू हातात आहे, फलंदाज बाद आहे. थँक्यू. अजित मोहिते आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथमेश मात्र ज्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलं होतं ते त्याचं काम पूर्ण केलेलं. 4-5 चेंडू खेळला, 5व्या चेंडूवरती बाद झाला, पण पहिल्या 4 चेंडूवरती 4 चौकार लागोपाठचे खेळताना पाहायला मिळाला. अजित मोहिते आला नवीन फलंदाज. अजित मोहिते पाहिजे मैदानाच्या आतमध्ये मात्र अजित काय कर्मात करणार आहेत. अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या 21 चेंडू बाकी आहेत. 21 चेंडू आणि 20 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या आहेत. अजित मोहिते आणि शाहिद ही जोडी मैदानाच्या आत. या दरम्यान अगदी आपण पाहतो एक सिंगल आली. शाहिद परत एकदा त्याचं काम सुंदर त्या पार पाडतोय. शाहिदने एक गोष्ट फक्त लक्षात ठेवलेली की मला येणाऱ्या प्रत्येक फलंदाला स्ट्राईकला घेऊन जायचं. पहिल्या चेंडूची चौकार खेळला, त्यानंतर एक सिंगल आली, नंतर 3 आले, नंतर सिंगल आली. 4 चेंडू आतापर्यंत शाहिदने खेळलेले. 8 वरती तो नाबाद आहे. इथे मात्र फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे चेंडू हातामध्ये आला नाही. 22 पण एक सिंगल असेल, धावफलक वाढला जाईल. संघाची धावा संख्या 27 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापळेकर धावसंख्या जी आहे ती 27 धावा आहेत. उर्वरित चेंडूचे शिल्लक राहिलेत 18 आणि बनवायच्या 17. 18 चेंडूमध्ये 17 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या आहेत. हॅलो, कृपया सर्व क्रीडाप्रेमींना विनंती राहील की गेले 12 दिवस जे परिश्रम घेतले सगळ्यांनी आणि शेवटी बक्षीस घेताना तुम्ही लोक ग्राउंड सोडून जाता, तर माझी विनंती राहील की प्रत्येकाला त्या ठिकाणी बक्षीस हातात येतपर्यंत कुणी बाहेर जायचं नाहीये. ही विनंती राहील की आपण जे 12 दिवस सगळ्यांनी परिश्रम घेतले, प्रत्येक संघ या ठिकाणी खेळलाय आणि बक्षीस घेताना तुमच्या उपस्थितीमध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करायचे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती राहील की शेवटपर्यंत आपण बक्षीस समारंभ होतपर्यंत कोणी बाहेर जायचं नाहीये. धन्यवाद. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी जो आलाय तो धीरज भोईर गोलंदाज मार्गावरती आपण पाहतोय. डावखोऱ्यात मात्र धीरज तयार आहे. या दरम्यान हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर आहे. वाईट बॉल आहे. व्हाईट बॉल. धीरजचा मात्र आपल्याला जो पाहायला मिळते. मेगा फायनल आहे. इथे मात्र हा चेंडू बॅटवरती मिळाला होताना पाहायला मिळत नाहीये. एक सिंगल आली. धापल्याका धावसंख्या निश्चितप्रमाणे दरम्यान वाढेल. संघाची धावसंख्या 29. आयोजक कमिटीतील असणाऱ्या सर्वांना विनंती असेल आपण स्टेजच्या समोर यायचे. ट्रॉफीच्या तिथे ताबडतोब सगळ्यांनी यायचे. महेश शिंदेशी मात्र MS सगळ्यांनी संपर्क साधायचा आहे.
आयोजित कमिटीतील असणाऱ्या सगळ्या मित्रांना विनंती असेल, आपण ताबडतोब परत एकदा धीरज शाहीसाठी आता मारा करतोय. या दरम्यान चेंडू हवेत, पायचे झेल झालाय आणि फलंदाज बाद. थँक्यू. या ठिकाणी आदरणीय सूरजदादा निंबाळकर यांचा सन्मान केला जातोय. तर सूरजदादांना विनंती असेल आपला सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. त्यांच्या समेत आदरणीय कुमारभाऊ शेळके जे आहेत त्यांचाही सन्मान केला जातोय. दोन्ही मान्यवर विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आणि आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे, ही आपल्याला विनंती आहे. नवीन फलंदाज शाहीच्या जागेवरती आता प्रथमेश पवार नाना स्ट्राईकला आहे. इथे चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नसेल. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न होणार का, परंतु अजित नकार देतोय नानाला. इथे अगदी आपण पाहतोय आदरणीय कार्यसम्राट नगरसेवक हरिदास चरवड साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय आमचे श्रीकांत भाऊ जगताप या दोन्ही मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी हा सन्मान जो केला जात आहे. गोलंदाज तयार. हो, हा चेंडू सुरेख आहे. कुमारभाऊ शेळके यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. या दरम्यान गोलंदाज आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाजीवरती धीरज मेगा फायनल आहे. इथे मात्र हा चेंडू परत एकदा अतिशय सुरे टाकला जातो. चेंडू डॉट आलाय आणि या डॉट डिलिव्हरी नंतर अगदी आपण पाहूया षटक क्रमांक संपलं जाईल. ते आता तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दापलेकर धावसंख्या 30 आहे. राहिलेले चेंडू 12 आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत 14 धावा. अजून सामना संपलेला नाहीये. 12 चेंडू आणि 14 धावा. डॉट बॉल विकेट सामन्याचे टर्निंग पॉईंट ठरतील. पायचा इथे मात्र कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. कोण असणारे 12 चेंडूमध्ये 14 धावा रोखण्यासाठी इथे चौथा गोलंदाज कोण येणार ते मात्र आपल्याला पाहिजे. कारण असं म्हटलं गेलंय कि अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके. अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके. अगर अनमोल हो गए तो तना हो जाओगे. खेल ताश का हो, जिंदगी का हो या हो क्रिकेट का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. जरी ते हुकमी एक्का नक्की कोण आहे ते मात्र आपल्याला पाहिजे. 12 चेंडूमध्ये 14 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय संकेत पाटील. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय 12 चेंडू 14 धावा. चला वेळ वाचवा. 12 चेंडू 14 आणि स्ट्राईकला फलंदाज प्रथमेश नाना. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू या दरम्यान खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती येईल. क्षेत्ररक्षक थोडासा तंबळ झालाय. तिथे 2 धावा मिळतील आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 32 या धावसंख्येवरती. शेवटचे चेंडू या दरम्यान जे बाकी आहेत ते अजूनही 11 आणि बनवायचे आहेत धावा 12. 11 गेंदे 12 रन जीतने के लिए जमाने. या दरम्यान खोलपट्याचा चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र बॅटवरती चेंडू जरी परफेक्ट नसेल परंतु चेंडू अक्षरशः खांडून काढावा लागला. एक सिंगल आली. आपल्याकडे धावसंख्या 33 आहे. समीकरण या दरम्यान आपण पाहिलं तर शेवटचे चेंडू या दरम्यान जे बाकी राहणार आहेत ते मात्र 10 आहेत आणि बनवायचे आहेत 11 धावा आहेत. 10 चेंडू 11 धावा.
सामना खूप रंगतदार होईल ज्यावेळेस अगदी सामना पोहोचेल 6 चेंडू 8 6 चेंडू 9. हा सामना पाहिला खूप मजा येईल, पण तिथपर्यंत सामना पोहोचला जाईल की नाही, कारण ताकदीच्या फलंदाज दोन्ही पण आहेत. हे दोन्ही फलंदाज केव्हाही सामना मात्र फिरू शकतात. एक अजित मोहिते आहे आणि एक प्रथमेश पवार नाना आहे. इथे मात्र हा चेंडू लॉंगॉनला जो पोहोचलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने मात्र धापलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 34 सेकंडवरती 34. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू जो खेळलाय तिथे परत एकदा सिंगल. समीकरण परत एकदा आपण बघूया. शेवटचे चेंडू बाकी राहिले ते अजूनही 8 आणि बनवायच्यात 9 धावा. 8 चेंडू आणि 9 धावा. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. मेगा फायनल आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पोहोचणार का? कंपल्सरी चेस आहे. इथे मात्र बिघडकांचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती और 4 रन. चौकार. खूप दूरवरती निश्चितप्रमाणे चेंडू जो पाहायला मिळाला होता. चौकार गेलाय. धावफलक वाढला. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली गेली. ती आता 39 अजून बनवायच्या त्या 5 धावा. आणि इथे मात्र अगदी आपण मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नकार दिला गेलाय. इथे मात्र गोलंदाज चेंडू कव्हर करताना पाहायला मिळतोय आणि षटकार भाग संपलं जाईल. इथे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकर धावसंख्या जी आहे ती 39 आहे. शेवटचे चेंडू बाकी येते 6 आणि बनवायचे आहेत 5 आहे. 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 5 धावा ज्या बनवायच्या आहेत. आता इथे कोणता गोलंदाज या धावा रोखण्यासाठी मात्र येतोय ते आपल्याला पाहिजे. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और आणि बनवायच्यात 5 धावा. इथे मात्र चेंडू फाईन लेगला पोहोचलाय. गॅपमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू मात्र सीमारेषेच्या अगदी जवळपास अडवलाय. पायाच्या साईड मात्र या दरम्यान चेंडू जो अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि पाहता पाहता 3 धावा आल्यात. 7 5 और ये ताज. आणि या 3 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 42. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 5 आणि बनवायचे आहेत 2 धावा. सामना संपल्यानंतर सर्व क्रीडकांना विनंती असेल, बक्षीस वितरणासाठी सुद्धा या खेळाडूंच्या पाठीवरती शाबासकीची थाप देण्यासाठी आपण सर्वांनी याच ठिकाणी थांबायचं आहे. ही सर्वांना कळकळीची विनंती असणार आहे. हलक्या हाताने चेंडू या दरम्यान जो खेळला आहे त्या दरम्यान एक सिंगल आली. सामना बरोबरीत 4 चेंडू 1. आणि इथे प्रथमेश नाना स्ट्राईकला आहे. विजयी फटका कशा प्रकारे खेळतोय. 4 चेंडू 1 की या 4 चेंडू 1 धाव मात्र रोखली जाते. तेही पाहायला खूप आवडेल. प्रणव तयार आहे. या दरम्यान इथे एक सिंगल घेतली गेली आणि या स्पर्धेचा विजयी ठरलेला, मानकरी ठरलेला सिंहगड करंडक
पर्व चौथ्याचा मानकरी आहे शशितारा प्रतिष्ठान हिंगणे संघमालक श्रीकांत भाऊ जगताप नगरसेवक यांच्या मालिकेचा संघ या स्पर्धेचा विजेता आहे. तर उपविजेता जागडे प्रतिष्ठान हिंगणे अभिजित उर्फ आप्पा जागडे यांच्या मालिकेचा संघ आहे. अभिनंदन. हॅलो, सर्वांना विनंती राहील की संघातील सर्व खेळाडू जे आहेत त्यांना स्टेजच्या डाव्या साईडला यायचंय. स्टेजच्या डाव्या साईडला जेवढे संघ आहेत बक्षीस घेणारे आणि उर्वरित सर्व मान्यवरांना विनंती राहील की आपण